रामकृष्ण हरी. आजारापेक्षा इलाज भयंकर. म्हणजे एखादी समस्या असेल आणि त्या समस्येपेक्षा त्याचा उपाय जर जास्त पुन्हा समस्या वाढवणारा असला तर त्याला आजारापेक्षा इलाज भयंकर असं म्हटलं जातं. काय असतं की बऱ्याच वेळेस आपल्याला असा अनुभवसुद्धा येतो. नंतर असं वाटतं की कुणीकडून हा उपाय केला नसता केला तर ती समस्या जी आहे ती तशीच ठेवली असती तरीसुद्धा एवढं नुकसान झालं नसतं. उदाहरण बघू. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस राजे महाराजे लोक राज्य करायचे, अशी लोकशाही वगैरे सरकार नव्हती, त्यावेळेस एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. तो फुलांची झाडं आणि भाज्या वगैरे लावणारा शेतकरी होता आणि त्याच्या शेतामध्ये त्यानं काही फुलझाडं लावले, काही भाजीपाला लावला आणि सुंदर असा मळा फुलवला. परंतु अशा वेळेला एक ससा त्याच्या शेतामध्ये यायचा आणि त्याच्या शेतीचं फार मोठं नुकसान करून जायचं. त्याला वाटलं काहीतरी राज्यकर्त्यांच्याकडं आपण मदत मागितली पाहिजे. तो इलाज करून थकला आणि म्हणून त्याच्या भागाचा जो सरदार होता त्या सरदाराकडे तो शेतकरी गेला आणि त्याला सांगितलं की म्हणे, महाराज मला हा ससा फार त्रास देतोय आणि काहीतरी याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. त्या सरदारानं काय केलं, एक 20-25 कुत्रे त्या ठिकाणी पाठवले त्या सशाचा बंदोबस्त करायला. कुत्र्यांनी फार शोध घेतला सगळ्या शेतामध्ये, परंतु ससा सापडला नाही. नंतर सरदारानं 10-12 घोडेस्वार पाठवले, अगदी म्हणजे धनुष्यबाण वगैरे घेऊन, शस्त्र घेऊन. त्यांच्याकडूनही सशाचा बंदोबस्त झाला नाही. नंतर त्या सरदारानं स्वतः आपला रथ घेऊन आला आणि पूर्ण शेतामध्ये अगदी सगळीकडं फिरून त्या रथासहित त्या सशाचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या खटाटोपामध्ये त्याच्या शेतातला सगळा भाजीपाला, सगळे फुलझाडं सगळे नष्ट झाले, सगळे तुडवले गेले. आणि मग त्याला पश्चाताप असा झाला की ससा तर सापडलाच नाही, परंतु त्याच्यामुळं जे होणारं नुकसान होतं त्याच्यापेक्षा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी झालेलं नुकसान अधिक आहे. उदाहरण संपलं. व्यवहारामध्ये असं बऱ्याच वेळेस घडतं. तर त्यामुळं उपाय हा आपल्याला कितपत फायद्याचा आहे याचा अगोदर विचार करायचा आणि नंतरच त्या समस्येवरचा उपाय करायचा. एवढं मात्र आपल्या हातामध्ये असतं. रामकृष्ण.